इथे मी क्रिस्पी बटाटा करण्यासाठी हे 4 बटाटे घेतलेले आहेत आणि हे आता मी कुकरमध्ये उकडायला ठेवत आहे। इकडे मी पाणी गरम करत ठेवले कुकरमध्ये आणि हे मी बटाटे याच्यात टाकत आहे। हे मी मीडियम साइजचे अगदी छोटे बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे घेऊ शकता, पण माझ्या मते असं तुम्ही हे छोटे बटाटे घेतला की ही रेसिपी खूप छान होते। आता ह्याला मी झाकण लावते। आपल्याला एक शिटी घ्यायची आहे आणि लो मीडियम गॅसवरती ही आपल्याला दुसरी शिटी घ्यायची आहे। एक शिटी मोठ्या गॅसवर घ्यायची आहे आणि दुसरी शिटी आपल्याला स्लो मीडियम गॅसवर घ्यायची आहे। कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे मी तांदळाचं पीठ घेतलंय 3 चमचे। त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, जीरा पावडर, धने पावडर, हा ओवा घेतलेला आहे, हा जीरा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, लसूण मी बारीक चॉप केलेला आहे। 1-2 पाकळ्या मी चॉप केल्या बारीक, ते आहे। कोथिंबीर, आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून एक जाडसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला। असं आपल्याला जाडसर बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता मी हे बाजूला ठेवत आहे आणि तुम्हाला मी एक सॉस बनवायला दाखवते। इकडे मी 2 चमचे मेयोनीज घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी हे लसूण टाकत आहे बारीक चॉप केलेलं। एक चमचा रेड चिली सॉस आहे हा। हे मिक्स हर्ब्स आहे। आणि ही कोथिंबीर आहे। आता हे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे। आता आपला हा सॉस रेडी आहे। इकडे बटाटे मी उकडलेले आहेत हे, आणि हे बटाटे आपल्याला अशा आपल्या तळ हाताने इथे असं आपल्याला हे प्रेस करायचे आहेत। हे बघा असं हलक्या हाताने आपल्याला हे असं प्रेस करायचे आहे। मी तुम्हाला दुसरा बटाटा पण दाखवते प्रेस करून। असं हलक्या हाताने दाब द्यायचं त्याला, बस एवढंच। आपल्याला एवढंच फक्त चेक करायचं की बटाटा आतपर्यंत शिजला पाहिजे।
सुरीच्या साहाय्याने आतपर्यंत आपली सुरी जाते की नाही हे बघायचं. हे असं. आता आपण करूया पुढे. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते पण चांगल्यापणे गरम झालेलं आहे. हे जे आपण बॅटर तयार केलं होतं तांदळाच्या पिठाचं, त्याच्यामध्ये हा बटाटा आपल्याला असं बुडवायचं आहे. चांगलं ह्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला तेलात सोडायचं आहे. आता आपण दुसरा बटाटा याच्यामध्ये डीप करून ठेवूया. आपल्याला स्लो गॅसवरती बटाटा चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता आपण हा बटाटा बाहेर काढूया. चला बाकीचे पण मी असेच तळून घेत आहे. हा पण आपला बटाटा रेडी आहे. बाकीचे पण मी 2 बटाटे असे तळून घेत आहे. ते फ्राय करून झालेले आहेत. मी सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहे त्यांना. आणि आपण जे सॉस बनवलं होतं मेयोनीजचं ते ह्याच्यावरती आपल्याला पसरवायचे. किंवा तुम्ही ते सॉसमध्ये तुम्ही डीप करून पण खाऊ शकता.
हलकसं कोथिंबीरनी गार्निशिंग करायचं आपल्याला. ही आहे माझी क्रिस्पी बटॅटो. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.